आपण मागच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र माझा ही कविता अभ्यासलेली आहे. त्यावरचे जे प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही आपापल्या नोटबुकमध्ये त्याची उत्तर वगैरे लिहून तयार ठेवायचं आहे. यानंतर आपण दुसरा पाठ स्वप्न विकणारा माणूस हा पाहणार आहोत. बघा, हा पाठ लिहिणारे लेखक अशोक कोतवाल यांचा जन्म 1961चा. मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित लेख संग्रह, घेऊया गिरकी हा बाल कविता संग्रह, असे अनेक लेखन कौशल्य त्यांचे प्रसिद्ध झालेले आपल्याला दिसून येतं. बघा, आपल्याला माहिती आहे की प्रत्येकालाच एक स्वप्न असतं. आपण असं असावं, आपण तसं असावं, आपण हे करावं ते करावं, म्हणजे प्रत्येकाची स्वप्न ही वेगवेगळी असतात आणि आपल्या डोळ्यासमोर मोठी ध्येय किंवा स्वप्ने आपण ठेवली पाहिजेत, तरच काय होणार आहे, आपली प्रगती होऊ शकते. हे मात्र सत्य आहे. प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी, बघा, आपण स्वप्न पाहिली पाहिजेत, त्यामध्ये स्वतःचं हित तर आपण पाहतोच, त्याशिवाय समाजाला उपयोगी पडणारी अशी उदात्त हेतू, म्हणजे अतिशय मोठा असा हेतू, म्हणजे आपल्यासोबतच समाजाचा विचार करणारा असा हा उदात्त अंतःकरणाचा किंवा मोठ्या अंतःकरणाचा हेतू आपण समोर ठेवूनच आपण स्वप्न पाहिली पाहिजेत असाच संदेश या पाठातून आपल्याला अशोक कोतवाल यांनी दिलेला आहे. प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे. धडा वाचते, लक्ष द्या. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. बघा, स्वप्न सगळ्यांनी पाहिली पाहिजेत आणि त्यात काही गैर नाही, चुकीचं नाही. प्रत्येकानं स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण कशी होतील याचा देखील विचार केला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे आता तुम्ही लहान मुलं आहात पण तरी देखील तुम्ही देखील स्वप्न पाहता, पण तुमची स्वप्न वेगळी. आपल्या घरातील जे वयस्कर किंवा मोठी माणसं आहेत किंवा आपले पालक जे आहेत त्यांची स्वप्न वेगळी असतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. बघा, स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात. कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही दिला जातो. लेखक काय सांगतात बघा, की प्रत्येकाचं असं एक वेगळं मत असतं की ती स्वप्न तयार केली जातात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. आणि अशी ही स्वप्न, बघा, या स्वप्नांविषयी प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असतं. कुणी तर या स्वप्नांना तुच्छ लेखतं, म्हणजेच काय, कमी लेखतं. आणखी भलती सलती स्वप्न पाहू नको असा सल्लाही दिला जातो, असा आपल्याला उपदेश दिला जातो. बघा, आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या घरातील वृद्ध जे असतात किंवा वयस्कर व्यक्ती जे असतात ते आपल्याला आपल्या आवाक्याबाहेरचं जर आपण स्वप्न पाहू लागलो तर ते आपल्याला त्या वेळेला उपदेश करतात की बाबा तुला जे झेपेल ते स्वप्न पहा, भलती सलती स्वप्न पाहू नको, म्हणजे तुझ्या आवाक्याबाहेरचं स्वप्न किंवा जे तुला झेपणार नाही किंवा तुझ्या हातनं जे होणार नाही तशी स्वप्न न बघता आपल्याला ते सिद्ध करता येईल किंवा आपल्याला ते स्वप्न पूर्ण करता येईल अशीच आपण स्वप्न पाहिली पाहिजेत असं ते आपल्याला नेहमी उपदेश करत असतात. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. बघा, लेखक सांगतात की स्वप्न हे सर्वांनी जरूर पाहिलं पाहिजे. जो माणूस स्वप्न पाहत नाही तो माणूसच नाही असं इथं लेखकाला सांगायचं आहे. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं, म्हणजे आपली प्रगती ज्या स्वप्नामुळे होते ते बघण्यासाठी काय लागतं, तर आपल्याजवळ संवेदनशील मन असावं लागतं. आता संवेदनशील म्हणजेच काय, तर ही एक फिलिंग्ज आहे. त्यामध्ये बघा, संवेदनशील म्हणजेच काय, मनाचा हळवेपणा किंवा निरागसता किंवा एक प्रकारचा साधेपणा, असे हे संवेदनशील मन आपल्याकडं म्हणजे स्वप्न बघण्यासाठी किंवा ते पूर्ण करण्यासाठी असावं लागतं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं
ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. म्हणजे बघा, ज्याचं मन हळवं आहे, हळवं म्हणजेच काय, जर बाबा ही आपण एक गोष्ट ठरवलेली आहे आणि ती आपल्याला त्या वेळेमध्ये पूर्ण करायची आहे, असं जो आपल्या मनाशी ठाम निश्चित करतो, अशी लोक म्हणजे करतात. अशी ही संवेदनशील मनाची लोक असा विचार करतात आणि ते आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वप्नपूर्तीसाठी म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. बघा, म्हणजे आपल्याला ते एखादं ध्येय गाठायचे आहे, आपली स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल, तर ते कोणत्याही अडचणींना ते सामोरे जातात आणि इतरांपासून वेगळं व्हावं लागलं तरी देखील ते करतात. म्हणजेच काय, आपलं स्वप्न पूर्ण करणं हे एकच ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर असतं. स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. बघा, मी एक स्वतः दुसऱ्यासमोर आदर्श ठरावा असं ते वागत असतात. म्हणजे समजा एखाद्यानं ठरवलं की बाबा मी माझं ध्येय पूर्ण करणार आणि थोड्या कालावधीनंतर त्यांचं ध्येय पूर्ण झालं, तर आजूबाजूची लोक किंवा घरातील लहान मोठी मुलं असतील, मंडळी असतील, ती काय करतात की बाबा यानं कसं आपलं ध्येय पूर्ण केलं, तसं आपण करावं असं ते आपल्या मनाशी ठरवतात. म्हणजेच काय, ध्येय पूर्ण करणारा किंवा आपलं स्वप्न पूर्ण करणारा हा एक दुसऱ्यासमोर आदर्श ठरतो. किंवा काय सांगितलं आहे बघा, की नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. म्हणजे आपण आता म्हणतो की बाबा अनेक लोकांनी असं की असं कार्य केलेलं आहे किंवा मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांना आपण आपला आदर्श म्हणून त्याप्रमाणे आपण आपलं कार्य केले पाहिजे. म्हणजे बघा, आपल्याला लक्षात येईल की संशोधनकार असतील किंवा आणखी कुठल्याही कार्यामध्ये ज्यांनी खूप प्रगती केलेली आहे, अशा लोकांना आपण आदर्श मानतो किंवा आपल्या डोळ्यासमोर त्यांचं व्यक्तिमत्व ठेवतो आणि असं आपल्याला झालंच पाहिजे किंवा असं आपण आपल्या आयुष्यामध्ये यश संपादन केलं पाहिजे, असा एक त्या व्यक्तीचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात. काय सांगितलं आहे की अशी संवेदनशील म्हणजे मनाने हळवी असणारी, म्हणजे संवेदनशील मनानं जी हळवी असतात, या हळवेपणाचा अभाव असणारी, म्हणजे ज्यांच्याकडे हा हळवेपणा किंवा संवेदनशीलता नाही, अशा व्यक्ती काय अधांतरी तरंगत असतात. म्हणजे धड इकडे ना तिकडे असं, म्हणजे त्यांची मधल्यामध्येच परिस्थिती झालेली असते. बघा, ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावे. म्हणजे बघा, जे स्वप्न पाहत नाहीत, म्हणजे त्यांचं मन संवेदनशील नाही, ते अर्थातच स्वप्न पाहत नसतील किंवा नसावीत आणि अशा लोकांची अवस्था काय होते, नाधड इकडे नाधड तिकडे. म्हणजे काय करावं ही काहीच समजत नाही आणि फक्त त्यांना मग काय म्हटलं जातं की फक्त स्वप्नाळू आहे असं त्यांना म्हटलं जातं. किंवा उगाचच एखादं स्वप्न पाहणं, पण ते पूर्ण होण्यासाठी जी धडपड करावी लागते, ती धडपड ते करत नाहीत किंवा ते करू शकत नाहीत. अशा व्यक्तींना फक्त काय म्हटलं जातं की बाबा स्वप्नाळू, म्हणजे हा फक्त स्वप्न पाहतो पण ते पूर्ण करण्याकडे त्याची वाटचाल दिसून येत नाही. त्यांना स्वप्नाळू वृत्तीचे असे म्हटलं जातं. बिना ध्यासनी बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का. बघा, बिना ध्यास म्हणजे आपलं स्वप्न किंवा आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी एक प्रकारची आपल्याला ओढ लागली पाहिजे, एक ध्यास लागला पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपली धडपड ही झाली पाहिजे, म्हणजे प्रयत्नही झाले पाहिजेत. आणि असं नसेल तर ही काय स्वप्नाळू वृत्ती जी आहे, म्हणजे स्वप्न बघण्याची जी वृत्ती आहे, ती काय आहे, आपल्यासाठी घातकच आहे असं म्हटलेलं आहे. बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता. लेखक पुढं काय सांगतो बघा, जेव्हा मी लहान होतो तेव्हा स्वप्नांचा खरा अर्थ मला काही माहीत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. बघा, म्हणजे स्वप्न म्हणजे काय हे आम्हाला माहीत होतं, पण त्याचा खरा अर्थ हा आम्हाला कळालेला नव्हता. रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. लेखक बघा पुढं काय सांगतात, लेखक म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांचीच स्थिती अशीच असते लहानपणी, की आपल्याला स्वप्न म्हणजेच काय, तर रात्री झोप लागल्यानंतर जे आपल्या समोर दिसतं किंवा आपल्याला जे स्वप्न पडलं तर तेच स्वप्न, आणि ते स्वप्न काही सत्यात उतरत नाही, खरं होत नाही, हेच एक सत्य आहे. हे आपल्याला लहानपणी ठाऊक होतं किंवा माहिती होतं. आणि
असं हे स्वप्न, म्हणजे स्वप्नाविषयी अधिक माहिती आपल्याला लहानपणी किंवा बालपणी नसते. बघा पुढे सांगतात, आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडं यायचा. बघा लेखक सांगतात की जेव्हा लेखक लहान होते तेव्हा त्यांच्या गावामध्ये एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून त्यांच्या गावामध्ये यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेनं धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं. पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. बघा लेखक काय सांगतात की जेव्हा ते लेखक लहान होते तेव्हा त्यांच्या गावामध्ये एक मनुष्य यायचा, स्वप्न विकणारा माणूस यायचा. तो घोड्यावर बसून यायचा आणि हा घोडा बघणं किंवा या घोड्याची चाल बघणं, तो आवाज ऐकणं आणि तो आवाज ऐकून त्या दिशेनं जाणं, हे काय होतं लहानपणी आपल्या सर्वांचं. लेखक सांगतात की आमचं हे एक आकर्षण होतं, एक ओढ होती आणि ही ओढ पूर्ण करण्यासाठी आम्ही तिकडं धावायचो. पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. बघा जो घोडा आपण बघायला जायचो त्या घोड्याला तर पाहायचं, पण त्याशिवाय अतिशय मोठ्या मिशा असलेला तो मनुष्य जो आहे तो गालातल्या गालात किंवा मिशीतल्या मिशीत हसायचा, थोडंफार हसायचा आणि ते बघणं देखील आपल्याला काय व्हायचं की हवं असायचं. तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चामडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड. बघा इथं काय केलं लेखकांनी की जो मनुष्य घोड्यावर बसून स्वप्न विकण्यासाठी म्हणून यायचा, अशा या मनुष्याचं थोडक्यात वर्णन करून सांगितलेलं आहे. ते सांगतात की त्या माणसाला बघणं म्हणजे हे एक आमचं आकर्षण असायचं, एक ओढ असायची. आणि असा हा माणूस बघा तलम रेशमी धोतर आणि त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता, म्हणजे आपण जो शर्ट म्हणतो अशा प्रकारे त्याचा हा पोशाख असायचा. डोक्याला लाल पांढरा फेटा असायचा. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जे वयस्कर लोक फेटा बांधतात अशा प्रकारचा पांढऱ्या किंवा लाल रंगाचा फेटा तो बांधून यायचा. डोळ्यांवर चष्मा असायचा, पायात चामडी बूट असायचं आणि त्याचा रंग कसा होता, गव्हाळ वर्णीय असा, तो सावळ्या रंगाचा असा तो मनुष्य होता. त्याच्या मिशा बघा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होता. म्हणजे त्याच्या मिशांना इथं विशेषण दिलेलं आहे, कशा मिशा होत्या तर झुपकेदार होत्या. असा हा अतिशय धिप्पाड ध्येयष्टीचा मनुष्य त्या गावामध्ये स्वप्न विकण्यासाठी यायचा आणि त्याला पाहण्यासाठी सर्व लोक एकत्र यायचे किंवा ही लहान मुलं म्हणजे लेखक असतील त्यांचे मित्र असतील हे सर्वजण एकत्र जमायचे. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण. बघा कुतूहल म्हणजेच काय, उत्सुकता. तर हा जो स्वप्न विकणारा माणूस आहे त्याला पाहायची किंवा त्याला भेटायची आम्हाला गंमत वाटायची, आणखी एक कुतूहल वाटायचं, मनामध्ये एक उत्सुकता असायची. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो. बघा हा स्वप्न विकणारा माणूस जेव्हा गावामध्ये यायचा तेव्हा काय व्हायचं की त्याच्याकडं एक गाठोडं असायचं आणि ते गाठोडं त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडात ते असायचं. म्हणजे असं हे गाठोडं, त्या गाठोड्यामध्ये काय आहे किंवा तो त्या गाठोड्यातून लोकांना काय देतो हे पाहण्यासाठी सर्वांची उत्सुकता वाढलेली असायची. अशा पद्धतीने आपण आज स्वप्न विकणारा माणूस याचा पूर्वार्ध म्हणजे सुरुवातीचा भाग पाहिलेला आहे.